Hello, my dear children. Last period we have complete 2.2 The boy who broke the bank. मागच्या पिरियडला मागच्या तासिकेला आपण जे युनिट 2 आहे आणि त्याच्यातील 2.2 जे लेसन होते द बॉय हू ब्रोक द बँक बुडवणारा मुलगा नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला आपण मागच्या काही दिवसांपूर्वी ते आपण कंप्लीट केलेलं आहे आणि टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट अ न्यू लेसन 2.3 द ट्विन्स. It is the name of it is the title of the poem. The twins means what? Twins means brother or sisters born of the same mother and at the same time. It is called twins. Brothers or sisters born of the same mother and at the same time. It is called the twins. It is called twins. In Marathi we have said जुडी भावंडे असं म्हणतात. द ट्विन्स मीन्स व्हॉट? जुडी भावंडे म्हणजेच दोन मुलं किंवा मुली सारख्याच दिसणाऱ्या मुली किंवा मुलं सेम टू सेम दिसणारे जे मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना काय म्हटले जाते? द ट्विन्स असे म्हटले जाते. म्हणजे जुडी भावंडे. मग त्या सिस्टर असतील मग किंवा भाऊ पण असतील. अशाच आशयाची ही कविता आहे आणि या कवितेविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. दिस पोएम इज रिटेन बाय हेनरी सॅम्ब्रुक ले. दिस इज अ ह्युमरस पोएम अबाउट अ पेअर ऑफ ट्विन ब्रदर्स. इट इज. त्याच्या आधी म्हणजे प्रत्यक्ष ही जी कविता आहे ही कविता अभ्यासण्यापूर्वी या ठिकाणी म्हणजेच नेहमीप्रमाणे या ठिकाणी वॉर्मिंग अप चिटचॅट जे काही पॉईंट्स जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यांविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर मग प्रत्यक्ष ही जी कविता आहे द ट्विन्स नावाची ही कशा पद्धतीने ही कविता ह्युमरस आहे, विनोदी आहे, गमतीदार आहे, मजेशीर आहे तेच आपण जेव्हा प्रत्यक्ष द ट्विन्स नावाची हेनरी सॅम्ब्रुक ले यांची जी कविता आहे त्या कवितेविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत त्यांविषयी आपण येथे सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. बघा तर युअर टेक्स्टबुक पेज नंबर 57 हे जे टेक्स्टबुक पेज नंबर आहे याच्यावर हे वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन्स दिलेले आहेत. सगळ्यांनी तुमचं जे टेक्स्टबुक आहे ते उघडायचं आहे. पेज नंबर 57 त्याच्यावर ही कविता दिलेली आहे. बघा वॉर्मिंग अप चिटचॅट. बघा फर्स्ट पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम आर कॉल ट्विन्स. गेज अँड शेअर हू आर. बघा या ठिकाणी की टू बेबीज म्हणजे अर्भक लहान बाळ. बॉर्न म्हणजे काय? जन्म. ॲट द सेम टाईम आर कॉल ट्विन्स. ट्विन्स म्हणजे काय? जुडी भावंडे असं आपण म्हणतो. म्हणजेच एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेल्या दोन मुलांना काय म्हटले जाते? ट्विन्स असे म्हटले जाते किंवा जुडी मुले असं म्हणतात. समजलं का तुम्हाला? की टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाइम्स आर कॉल ट्विन्स म्हणजे एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेल्या दोन मुलांना ट्विन्स असे म्हणतात किंवा जुडी मुले असे म्हणतात. बघा त्याची काही उदाहरण या ठिकाणी दिलेली आहेत. ट्रिप्लेट्स, ट्रिप्लिटस. इट इज ट्रिप्लिटस मीन्स व्हॉट? एकाच वेळी 3 अपत्यांनी जन्म घेणे त्याला काय म्हटले जाते? ट्रिप्लिटस असे म्हटले जाते. ट्रिप्लिटस म्हणजे काय? की एकाच वेळी 3 अपत्यांनी जन्म घेणे. अँड नेक्स्ट वन इट इज
क्वॅड्रुप्लिटस, क्वॅड्रुप्लिटस, क्वॅड्रुप्लिटस मीन्स व्हॉट? एका वेळी 4 अपत्यांनी जन्म घेणे. क्वॅड्रुप्लिटस म्हणजे काय? एका वेळी 4 अपत्यांनी जन्म घेणे. अँड नाव लास्ट वन इट इज, लास्ट वन क्विंटिप्लिटस, क्विंट्युप्लिटस, क्विंट्युप्लिटस मीन्स व्हॉट? एकाच वेळी 5 अपत्यांनी जन्म घेणे. इट इज कॉल्ड क्विंट्युप्लिटस. इट इज कॉल्ड क्विंट्युप्लिटस. मग त्याचं तुम्हाला वाक्यात जसं ट्रिप्लिटस it is 3 babies born at the same time are called triplets. 3 babies born at the same times are called triplets असं म्हणतात. Now second one it is 4 babies born at the same time are called quadruplets. And now third one it is quintupletus. Quintupletus it is 5 babies born at the same time are called quintupletus असे म्हटले जाते. हे शब्द कळाले का मग तुम्हाला? ट्रिप्लिटस, क्वॅड्रुप्लिटस अँड क्विंटिप्लिटस मीन्स व्हॉट? ही ट्रिप्लिटस एका वेळी 3 अपत्यांनी जन्म घेणे, क्वॅड्रुप्लिटस एका वेळी 4 अपत्यांनी जन्म घेणे अँड क्वांटिप्लिटस एका वेळी 5 अपत्यांनी 5 मुलांनी जन्म घेणे. याला म्हणतात क्वांटिप्लिटस. नाव नेक्स्ट सेकंड पॉईंट बघा. इमॅजिन यू हॅड ॲन आयडेंटिकल ट्विन in bracket brother or sister. Imagine and share with your classmate what pranks you too would play on your friends, elders in the family and even in school. Imagine means what? कल्पना करणे. Imagine you had a identical म्हणजे काय? Identical means तोच, तंतोतंत जोडणारा म्हणजे सारखा जो दिसणारा असतो त्याला म्हणतात आयडेंटिकल तोच किंवा तंतोतंत किंवा मॅच होणारा आयडेंटिकल. ब्रदर ऑर ट्विन म्हणजे जुडी, ब्रदर ऑर सिस्टर. इमॅजिन अँड शेअर विथ युअर क्लासमेट वर्गमित्र. व्हॉट प्रँक्स म्हणजे काय? खोड्या किंवा गंमत. क्लासमेट्स म्हणजे काय? वर्गमित्र. प्रँक्स खोड्या किंवा गंमत. यू टू वुड प्ले ऑन युअर फ्रेंड्स, एल्डर्स म्हणजे काय? वडीलधारी माणसं म्हणजे जी वयाने आपल्यापेक्षा मोठी असतात त्यांना काय म्हटले जाते? एल्डर्स असे म्हटले जाते. प्ले ऑन युअर फ्रेंड्स, एल्डर्स इन द फॅमिली अँड इवन इन स्कूल. बघा आता या ठिकाणी की तुम्ही थेट एकमेकांसारखे दिसणारे जुळे भाऊ किंवा बहीण आहात अशी कल्पना करा. तुम्ही तुमच्या मित्राच्या कुटुंबातील आणि अगदी शाळेतील व्यक्तींच्या कशा प्रँक म्हणजे खोड्या काढाल याचे काल्पनिक वर्णन तुमच्या मित्रांना सांगा. म्हणजे तुमच्या मित्रांना तुम्हाला सांगायचं की इमॅजिन यू हॅड ॲन आयडेंटिकल ट्विन ब्रदर ऑर सिस्टर्स, की तुम्ही थेट एकसारखे दिसणारे जुळे भाऊ किंवा बहीण आहात अशी तुम्हाला काय करायचे आहे? इमॅजिन करायचे आहे, कल्पना करायची आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला? इमॅजिन अँड शेअर विथ युअर क्लासमेट्स what pranks you too would play on your friends, elders in the family and even in school. की तुम्ही तुमच्या मित्राच्या कुटुंबातील किंवा अगदी शाळेतील व्यक्तींच्या कशा खोड्या काढा याचे काल्पनिक वर्णन तुमच्या मित्रांना तुम्हाला काय करायचं आहे? सांगायचं आहे. मग काय सांगता येईल याविषयी? म्हणजे तुमच्या मित्रांना सांगायचं आहे, कुटुंबातील व्यक्तींना सांगायचं आहे, किंवा तुमच्या शाळेतील जे व्यक्ती आहेत त्यांच्या तुम्ही कशा पद्धतीने खोड्या काढतात म्हणजे त्यांच्याशी तुम्ही कशा पद्धतीने थट्टा मस्करी करतात याचं काल्पनिक वर्णन तुम्हाला तुमच्या मित्रांना सांगायचं आहे. कशा पद्धतीने सांगाल त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. जसं मी या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो. फर्स्ट फ्रेंड्स बघा या ठिकाणी. फ्रेंड्स, I would confuse my friends by asking things, and when he or she will come
to give that things I would hide somewhere. Then it would be a fun to watch what happened next when my twin brothers meets that friends of mine. In this way, अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्या फ्रेंड्सविषयी तुम्ही कशा पद्धतीने त्यांची थट्टा मस्करी कराल किंवा खोड्या काढाल याचे काल्पनिक तुम्हाला वर्णन करायचं आहे. किंवा एल्डर्स इन माय फॅमिली, किंवा तुमच्या कुटुंबातील जे वडीलधारी माणसं आहेत किंवा वयस्कर माणसं आहेत त्यांची तुम्ही कशा पद्धतीने थट्टा मस्करी कराल, खोड्या काढाल. दाऊ माय grandmother is smart. I would like to confuse her by responding her call as my twin. If she calls my brother, I would go to her and have fun of enjoying my brother's position. In this way, or in school कशा पद्धतीने तुम्ही शाळेमध्ये थट्टा मस्करी कराल किंवा खोड्या काढाल. इन स्कूल, it would really be a great fun if I could escape from the punishment because of my twin brother. I would like to play prank not only with my friends but with teachers. In this way, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की कारण तुम्ही ट्विन्स आहात, कारण तुम्ही जोडी भावंडे आहात, सारखेच दिसणाऱ्या तुम्ही बहिणी आहात किंवा सारखेच दिसणारे तुम्ही भाऊ आहात, याविषयी तुम्हाला काय करायचे आहे, कल्पना करायची आहे, इमॅजिन करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मित्राच्या किंवा कुटुंबातील आणि अगदी शाळेतील व्यक्तींच्या कशा खोड्या म्हणजेच प्रँक म्हणजेच गंमत किंवा थट्टा मस्करी कशी काढाल याचे काल्पनिक वर्णन तुमच्या मित्रांना तुम्हाला सांगायचं आहे. पण का सांगायचं आहे, कारण तुम्ही सारखेच दिसणारे आहात, सेम टू सेम दिसणारे आहात, बहीण किंवा भाऊ, आणि त्याचं तुम्हाला काल्पनिक वर्णन करायचं आहे. आणि काल्पनिक वर्णन केल्यानंतर त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. आणि माहिती लिहिल्यानंतर तुम्हाला आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर शेअर करायचं आहे. कळलं का तुम्हाला हे? नक्कीच प्रत्येकाला वैयक्तिक हे तुम्हाला काय करायचं आहे, शेअर करायचंच आहे. कोणत्याही परिस्थितीत न विसरता आपल्या ग्रुपवर शेअर करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा या ठिकाणी. सेकंड, स्टडी द फॉलोविंग पेअर्स ऑफ ग्रुप्स ऑफ वर्ड्स. ग्रुप ऑफ वर्ड्स, कप अँड saucer or needle and thread, birds and beast, take a risk, sip tea or coffee, hide and seek, etc. Study the following pairs of words. बघा खाली या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत. स्टडी द फॉलोविंग पेअर्स ऑफ ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे खाली शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा तुम्ही काय करा, अभ्यास करा. त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. स्टडी द फॉलोविंग पेअर्स ऑफ ग्रुप ऑफ वर्ड्स. पेअर्स म्हणजे जोडी, शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. बघा या ठिकाणी कोणते दिले आहे, कप अँड सोसर. कप म्हणजे काय, पेला म्हणतो आपण त्याला. कप म्हणजे पेला, कप असंही म्हणतो किंवा पेला असंही म्हणतो. अँड सोसर म्हणजे काय, बशी. अरे कप बशी, यू नो, कप बशी. कप अँड सोसर, कप बशी, ज्याच्यामध्ये आपण टी ड्रिंक करतो, चहा पितो ना, त्याला काय म्हटले जाते, कप अँड सोसर म्हणजे कप बशी. निडल अँड थ्रीड, निडल म्हणजे सुई, अँड थ्रीड म्हणजे काय, दोरा. निडल अँड थ्रीड, सुई आणि दोरा. बर्ड्स अँड बीस्ट, बर्ड्स म्हणजे पक्षी. बीट्स एक अर्थ असाही त्याचा अर्थ होतो, तडाखा देणे किंवा मारणे असाही त्याचा अर्थ होतो. बर्ड्स अँड बीट्स. टेक अ रिस्क,
टेक अ रिस्क, धोका पत्कारणे, जोखीम पत्कारणे, घेणे. सिप टी और कॉफी. सिप म्हणजे काय? सिप मीन्स गुटके घेत पिणे. चहा किंवा कॉफी आपण काय करतो? सिप घेतो, गुटके घेत पितो. का? जसं पाणी आहे ते पाणी एकदा आपण ग्लासमध्ये घेतल्यानंतर, पेल्यामध्ये घेतल्यानंतर एकदाच पिऊन घेतो, तसं आपण चहा आणि कॉफी करतो का? नाही, एक एक गुटके घेत आपण पितो. सिप टी कॉफी, टी कॉफी. अँड हाईड अँड सीक. हाईड अँड सीक म्हणजे काय? लपंडाव. हाईड अँड सीक म्हणजे काय? लपंडाव. इट्सेट्रा, इत्यादी. यांना काय म्हटले जाते मग? दीज आर सेट्स ऑफ वर्ड दॅट मोर दॅन ऑफन गो टुगेदर अँड अकर टुगेदर. वी कॉल सच सेट्स कलोकेशन. असा जो शब्दांचा जो संच आहे त्याला काय म्हटले जाते? कलोकेशन असे म्हटले जाते. जसं कप अँड सोसर, निडल अँड थ्रीड्स, बर्ड्स अँड बीस, टेक अ रिस्क, सिप टी और कॉफी, हाईड अँड सीक इट्सेट्रा. म्हणजे हे जे शब्दांचे सेट आहेत, शब्दांचा संच आहे, त्याला काय म्हटले जाते? कलोकेशन असे म्हटले जाते. कलोकेशन म्हणजे काय? विशिष्ट क्रमाने मांडलेला शब्दांचा समुच्चय होय, त्याला काय म्हटले जाते? कलोकेशन असे म्हटले जाते. जसं बघा, इंग्रजीत असे शब्दांचे गट किंवा संच, विशिष्ट शब्दांच्या सोबत किंवा बरोबरीने येतात किंवा वापरले जातात, अशा गटांना किंवा संचांना काय म्हटले जाते? कलोकेशन असे म्हटले जाते. कलोकेशन असे जे वर्ड्स आहेत त्यांना काय म्हटले जाते? कलोकेशन असे म्हटले जाते. कलोकेशन म्हणजे काय? म्हणजेच हेच, दीज आर सेट्स ऑफ वर्ड्स दॅट मोर दॅन ऑफन गो टुगेदर अँड अकर म्हणजे काय? उच्चारणे. अकर मीन्स वॉट? घडणे किंवा उच्चारणे असं त्याचं. टुगेदर, एकत्रितपणे. वी कॉल सच सेट्स कलोकेशन. म्हणजेच इंग्रजीत असे शब्दांचे गट किंवा संच विशिष्ट शब्दांच्या सोबत किंवा बरोबरीने येतात किंवा वापरले जातात, अशा गटांना किंवा संचांना काय म्हटले जाते? कलोकेशन असे म्हटले जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या वेळेस हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कलोकेशन मीन्स व्हॉट. कलोकेशन कोणाला म्हणतात, कशाला म्हणतात? कप अँड सोसर असे जे वर्ड्स आहेत त्यांना काय म्हटले जाते? कलोकेशन असे म्हटले जाते. म्हणजेच हे लक्षात आलं का तुम्हाला? कलोकेशन म्हणजे काय? की विशिष्ट क्रमाने मांडलेला शब्दांचा समुच्चय, त्याला म्हटले जाते कलोकेशन. जसं कप अँड सोसर, निडल अँड थ्रीड्स, बर्ड्स अँड बीट्स, टेक अ रिस्क, सिप टी और कॉफी, हाईड अँड सीक इट्सेट्रा. यांना काय म्हटले जाते? कलोकेशन असे म्हटले जाते इन इंग्रजीत. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट टू फ्रॉम कलोकेशन्स. बघा, या ठिकाणी कलोकेशन तयार करण्याकरिता कंसातील योग्य शब्द वापरा. या ठिकाणी बघा, हे वर्ड्स दिलेले आहेत, हे शब्द दिलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला ते शब्द यूज करायचा आहे आणि याला कंप्लीट करायचं आहे. बघा, या ठिकाणी इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट टू फॉर्म कलोकेशन. हे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत A to Z पर्यंत आणि ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून पूर्ण करायचं आहे. हे उद्यासाठी तुम्हाला होमवर्क आहे. हे कंप्लीट करून उद्या तुम्हाला आपला जो 10वीचा ग्रुप आहे त्याच्यावर शेअर करायचा आहे. ॲब्सोल्युटली, कॅनॉट, फॉर्मल, जॉब, पास, एक्सेप्ट, अर्ली, कॅच अ, लीडिंग, जॉईंट. जसं ॲब्सोल्युटली नेसेसरी इट इज. ॲब्सोल्युटली नेसेसरी इट इज. नेसेसरी म्हणजे काय? आवश्यक. अँड ॲब्सोल्युटली म्हणजे काय? पूर्णपणे. ॲब्सोल्युटली या ठिकाणी काय येईल मग? नेसेसरी. इन दीज वे, अशा पद्धतीने हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला उद्या पूर्ण करायचा आहे आणि पूर्ण केल्यानंतर आपल्या ग्रुपवर शेअर करायचं आहे. प्रत्येकाने या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होणे, सहभागी होणे आवश्यक आहे. इन दीज वे, ॲब्सोल्युटली नेसेसरी, कॅनॉट काय येईल याच्यापैकी एक कोणताही शब्द निवडायचा.
योग्य निवडायचा, योग्य शब्द निवडायचा, फिलअप करायचा आणि पूर्ण करून आपल्या ग्रुपवर शेअर करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट वन बघा, तिसरा पॉईंट. थर्ड पॉईंट बघा या ठिकाणी दिलेला आहे. तिसरा पॉईंट बघा, exaggeration or overstatement often causes humor. For example, she is thin as a pin. A pin it is. A pin बघा या ठिकाणी. एक्झॅगरेशन और ओव्हरस्टेटमेंट म्हणजे काय? अतिशयोक्ती असे म्हणतात. एक्झॅगरेशन और ओव्हरस्टेटमेंट म्हणजे काय? एक्झॅगरेशन और ओव्हरस्टेटमेंट म्हणजे काय? अतिशयोक्ती असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. एक्झॅगरेशन अँड ओव्हरस्टेटमेंट मीन्स व्हॉट? अतिशयोक्ती असं म्हणतात. लक्षात ठेवा. एक्झॅगरेशन और ओव्हरस्टेटमेंट ऑफन कॉजेस ह्युमर म्हणजे काय? विनोद. बघा या ठिकाणी एक्झॅगरेशन किंवा ओव्हरस्टेटमेंट म्हणजे अतिशयोक्ती. अशा अतिशयोक्तीमुळे बऱ्याच वेळा काय निर्माण होतो? ह्युमर निर्माण. कॉजेस म्हणजे कारण, ह्युमर म्हणजे विनोद निर्माण होतो. त्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की शी इज थाईन ॲज अ पीन, की ती टाचणीसारखी बारीक आहे. की शी इज थाईन ॲज अ पीन. थाईन म्हणजे काय? बारीक. पिन म्हणजे टाचणी म्हणतो आपण, की ती टाचणीसारखी बारीक आहे. शी इज थाईन ॲज अ पीन, की ती टाचणीप्रमाणे किंवा टाचणीसारखी काय आहे? बारीक आहे. शी इज थाईन ॲज अ पीन, की ती टाचणीसारखी बारीक आहे. म्हणजेच ही अतिशयोक्ती आहे. म्हणजेच अशा अतिशयोक्तीमुळे बऱ्याच वेळा काय निर्माण होतो? ह्युमर म्हणजेच विनोद निर्माण होतो, की ती टाचणीसारखी बारीक आहे. त्याच्यानंतर बघा, ही हॅज अ पी साईज ब्रेन, की ही हॅज अ पी साईज ब्रेन म्हणजे काय? मेंदू. त्याचा मेंदू वाटाण्याच्या आकाराचा आहे. पी म्हणजे वाटाणा माहिती ना तुम्हाला? वाटाणा म्हणतात ना त्याला. साईज म्हणजे आकार. की ही हॅज अ पी साईज ब्रेन, त्याचा मेंदू वाटाण्याच्या आकाराचा आहे. माय शूज आर किलिंग मी, माझे बूट मला मरणाच्या वेदना देत आहेत. माय शूज आर किलिंग मी म्हणजेच माझे बूट मला मरणाच्या वेदना देत आहेत. वेन सच exaggerated lines occurs in poetry, they are examples of figure of speech or hyperbole. म्हणजे जेव्हा कवितेत अशा प्रकारच्या अतिशयोक्तीपूर्ण ओळी येतात तेव्हा त्या काव्यातील हायपरबोल या अलंकाराची उदाहरणे असतात. हायपरबोलची ती काय असतात? उदाहरणे असतात. हायपरबली म्हणजे काय? अतिशयोक्ती अलंकार असाच त्याचा अर्थ होतो. की when such exaggerated lines occurs in poetry, they are example of the figure of speech hyperbole. की जेव्हा कवितेत अशा प्रकारच्या अतिशयोक्तीपूर्ण ओळी येतात तेव्हा त्या काव्यातील हायपरबली या अलंकाराची उदाहरणे असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. इन दिस वे, अशा पद्धतीने त्याला म्हणतात हायपरबली. म्हणजे काय? अतिशयोक्ती अलंकार. हायपरबली इट इज हायपरबली. वेअर इज? इट इज हायपरबली. त्याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात आणि त्याची ती उदाहरणे असतात. कवितेत अतिशयोक्तीपूर्ण ओळी जेव्हा कवितेत येतात तेव्हा त्या काव्यातील हायपरबली त्या अलंकाराची ती काय असतात? उदाहरणं असतात. लक्षात आली का तुम्हाला हा पॉईंट? एक्झॅगरेशन और ओव्हरस्टेटमेंट, अतिशयोक्ती अलंकार तुमच्या लक्षात आला का? की जेव्हा अतिशयोक्तीमुळे बऱ्याच वेळा विनोद निर्माण होतो त्याला काय म्हटले जाते? हायपरबली और एक्झॅगरेशन और ओव्हरस्टेटमेंट असे म्हटले जाते. आणि जेव्हा कवितेत अशा प्रकारच्या अतिशयोक्तीपूर्ण ओळी येतात म्हणजे लाईन्स येतात तेव्हा त्या काव्यातील हायपरबली या अलंकाराची ती काय होतात?
उदाहरण होतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा, कंप्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ हायपरबली युझिंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट बिलो. या ठिकाणी बघा की कंसात दिलेले शब्द वापरून अतिशयोक्ती अलंकाराची पुढील उदाहरणे तुम्हाला काय करायची आहेत, कंप्लीट करायचे आहेत. आणि ते वर्ड्स या ठिकाणी हे वर्ड्स दिलेले आहेत, हे शब्द दिलेले आहेत, यांचा यूज करून हे जे काही सेंटेन्स, हे जे काही हायपरबलीची उदाहरणे दिलेली आहेत, याच्यात हे दिलेले जे वर्ड्स आहेत हे यूज करून हा जो टॉपिक आहे, हा जो पॉईंट आहे, हा देखील तुम्हाला काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. की कंप्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ हायपरबली युझिंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट म्हणजे काय, कंसात, बिलो खाली या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे कंसात दिलेले शब्द वापरून अतिशयोक्ती अलंकाराची पुढील उदाहरणे पूर्ण करायची आहेत. म्हणजे या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये हे वर्ड्स दिलेले आहेत, हे यूज करून हे जे दिलेले हायपरबलीचे जे सेंटेन्सेस आहेत, वाक्य आहेत, हे वर्ड्स वापरून हे वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आणि कंप्लीट केल्यानंतर आपल्या ग्रुपवर ते शेअर करायचं आहे. प्रत्येकाने हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक पूर्ण करून आपल्या ग्रुपवर टाकायचंच आहे प्रत्येकाने. त्याच्यानंतर जो दुसरा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, हा देखील कंप्लीट करायचा आहे. आणि कंप्लीट केल्यानंतर आपल्या ग्रुपवर उद्या तुम्हाला शेअर करायचं आहे. इन दिस वे टुडे we are going to learn or we are going to discuss about warming up chit chat. म्हणजे अशा पद्धतीने ही जी कविता आहे 2.3 द ट्विन्स नावाची जी कविता आहे, जोडी भावंडे नावाची जी कविता आहे, त्या कवितेवर आधारित जे वॉर्मिंग अप चिट चॅट जे टॉपिक आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा केलेलीच आहे. आणि याच्यावर आधारित जे तुम्हाला दिलेला जो होमवर्क आहे, गृहपाठ आहे, तो तुम्हाला उद्या कंप्लीट करून पूर्ण करून आपल्या ग्रुपवर शेअर करायचा आहे. आणि याविषयी जर तुम्हाला तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या तुम्ही मला हमखास विचारू शकतात. थँक्यू, धन्यवाद.